हॅलो फ्रेंड्स, आपण आज पाहणार आहोत रोटेशनल डायनामिक्स नावाचे युनिट की जे मागच्या वर्षी दोन युनिट होते. एक होतं रोटेशनल मोशन आणि दुसरं होतं सर्क्युलर मोशन. परंतु यावर्षी दोन्ही युनिटचं कॉम्बिनेशन करून आपलं एक नवीन युनिट बनवलेलं आहे. दॅट युनिट इज कॉल्ड ॲज रोटेशनल डायनामिक्स. म्हणजे त्याच्यामध्ये दोन युनिटचे कॉम्बिनेशन आहे. एक आहे सर्क्युलर मोशन आणि दुसरं कोणतं आहे रोटेशनल मोशन. आता या युनिटला रोटेशनल डायनामिक्स असं नाव काय दिलं? त्याच्यामध्ये दोन वर्ड आहेत. एक आहे रोटेशनल आणि दुसरा आहे डायनामिक्स. म्हणजे आपल्याला सुरुवातीला हे पाहावं लागेल की रोटेशनल म्हणजे काय, की रोटेशनल मोशन. त्याच्यामध्ये आपण सर्व पाहणार. रोटेशनल मोशन पाहायचं म्हणजे आपल्याला सर्क्युलर मोशन हे आलंच पाहिजे, कारण रोटेशनल मोशनचं जास्त डिपेंड कोणावर आहे, तो सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर डायनामिक्स काय आहे, तर डायनामिक्स ही ब्रांच आहे कशाची, मेकॅनिक्सची. आणि मेकॅनिक्स ही ब्रांच कोणाची आहे, फिजिक्सची. म्हणजे आपण त्याला एक तर ब्रांच ऑफ फिजिक्स म्हणू शकतो किंवा ब्रांच ऑफ मेकॅनिक्स म्हणू शकतो. पण मेकॅनिक्स मध्ये त्याच्या पुन्हा सब ब्रांच आहेत. एक आहे स्टॅटिक्स आणि दुसरी आहे कायनेटिक्स. स्टॅटिक्स म्हणजे काय, की जिथं स्टडी केल्या जाते ऑब्जेक्टची जे रेस्ट मध्ये आहे, दॅट ब्रांच इज कॉल्ड ॲज स्टॅटिक्स. म्हणजे स्टॅटिक्सची डेफिनेशन आपण अशी करू शकतो की ब्रांच ऑफ मेकॅनिक्स which deals with the study of object at rest condition. आणि कायनेटिक्स म्हणजे काय, की जिथं स्टडी केल्या जाते कशाची, ऑब्जेक्टची, की जे मोशन मध्ये आहे, दॅट इज कॉल्ड ॲज कायनेटिक्स. आणि कायनेटिक्सचे पुन्हा दोन पार्ट आहेत. एक आहे कायनेमॅटिक्स आणि दुसरा आहे डायनामिक्स. म्हणजे आपण काय पाहणार आहोत या डायनामिक्सला. परंतु आपल्याला कायनेमॅटिक्स म्हणजे काय हे सुद्धा माहित असलं पाहिजे आणि डायनामिक्स म्हणजे काय ते माहित असलं पाहिजे. जास्त आपल्याला गरज आहे डायनामिक्सची, परंतु आपल्याला हे माहित केलं असलं पाहिजे कायनेमॅटिक्स म्हणजे काय, इट इज द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स which deals with the study of motion of the object किंवा motion of the object without causing its effect. त्याच्यावर कुठल्या फोर्समुळे मोशन झालं त्याची काही आवश्यकता नाही, त्याची काही स्टडी करायची नाही. दॅट ब्रांच इज कॉल्ड ॲज द कायनेमॅटिक्स. आणि डायनामिक्स म्हणजे काय, की स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ फोर्सेस, स्टडी ऑफ फोर्सेस अँड इट्स इफेक्ट. म्हणजे इथं आपण फोर्सेसची पण स्टडी करणार आहोत आणि त्या फोर्समुळे कोणता इफेक्ट झाला त्याची स्टडी करणार आहोत. दॅट ब्रांच इज कॉल्ड ॲज डायनामिक्स. आता हे रोटेशनल मोशन बद्दल आपल्याला माहिती पाहिजे. सुरुवातीला आपल्याला दोन सांगितलं वर्ड, एक रोटेशनल मोशन आणि दुसरं कोणतं आहे डायनामिक्स. डायनामिक्सचे आपण पार्ट कुठं, नेमकं डायनामिक्स कुठं आहे ते आपण पाहिलं. मेकॅनिक्सचे दोन ब्रांच, स्टॅटिक्स, कायनेटिक्स. कायनेटिक्सचे दोन ब्रांच, कायनेमॅटिक्स आणि डायनामिक्स. डायनामिक्सची स्टडी म्हणजे काय, स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ फोर्सेस. म्हणजे फोर्सेसची बी स्टडी आणि त्याच्या इफेक्टची पण स्टडी करणार आहोत. दॅट ब्रांच इज कॉल्ड ॲज डायनामिक्स. आपल्याला दुसरा वर्ड आपला हरायला होता रोटेशनल मोशन. मग रोटेशनल मोशन शिकायचं असेल तर आपल्याला काही बेसिक टर्म्स आल्या पाहिजेत. त्या रोटेशनल मोशन मध्ये पुन्हा एक मोशन शब्द आहे. मोशन म्हणजे काय आलं पाहिजे आणि रोटेशनल मोशन मध्ये काही बेसिक टर्म्स आहेत. तशा आहे की नंबर 1 रिजिड बॉडी, अजून सेंटर ऑफ मास म्हणजे काय, आणि नंबर 3 ऍक्सिस ऑफ रोटेशन कशाला म्हणतात. आपण पाहत आहोत रोटेशनल मोशन. या रोटेशनल मोशनची स्टडी करताना आपल्याला काही बेसिक टर्म या अतिशय आवश्यक आहे माहित असणं. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे रिजिड बॉडी. रिजिड बॉडी म्हणजे काय, की अशी बॉडी की आपण एखादी रॉड घेऊ शकतो, एखादी रिंग घेऊ शकतो, एखादं सिलेंडर घेऊ शकतो, या कुठल्याही बॉडीला आणि कुठल्याही शेपची जर एखादी बॉडी असेल, दॅट बॉडी इज कॉल्ड ॲज रिजिड बॉडी. पण रिजिड बॉडीची डेफिनेशन काय करायची, की रिजिड बॉडी म्हणजे अशी बॉडी की ज्याच्या कुठल्याही दोन पार्टिकल्स, इंटरनल पार्टिकल, की यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे यांच्यावर कितीही फोर्स जरी ऍक्ट झाले तर हे डिस्टन्स जर सेम राहत असेल, म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट आफ्टर द अप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल फोर्स, दॅट बॉडी इज कॉल्ड ॲज रिजिड बॉडी. म्हणजे अशी बॉडी, अ बॉडी इन which distance between any two particles remains constant. बॉडी जेव्हा शांत आहे, रेस्ट मध्ये असेल, तेव्हा दोन पार्टिकल मध्ये डिस्टन्स सेम राहणारच. परंतु पार्टिकलच्या ह्याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे त्याच्यावर फोर्स जरी अप्लाय केला, एक्सटर्नल फोर्स जरी अप्लाय केला, बॉडी मोशन मध्ये आली,
तरीही त्या दोन पार्टिकल मध्ये डिस्टन्स जर सेम राहत असेल तर दॅट बॉडी इज कॉल्ड एज अ रिजिड बॉडी. म्हणजे बॉडी इन विच distance between any two particles remains constant after the application of external force. This body is called as a rigid body. आपल्या रिजिड बॉडीचे एक्झाम्पल सांगा म्हणले खूप साऱ्या बॉडी आहे. आपण दगड जरी घेतला त्याला आपण रिजिड बॉडी म्हणू शकतो. आपला या ह्याच्यामध्ये सिलेंडर जरी घेतलं त्याला आपण रिजिड बॉडी शकतो. रॉड आहे तो सुद्धा रिजिड बॉडी आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे पाहायचं आहे की ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय. आता ऍक्सिस ऑफ रोटेशन मध्येच आपल्याला त्या डेफिनेशन मिळून जाते. ऍक्सिस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक उभी राहते एक लाईन आणि रोटेशन म्हणजे काय की एखादी बॉडी कोणाभोवती कशी रोटेट होऊन राहिली. आता रोटेट होण्यासाठी बॉडीला कशाची गरज असते एखाद्या लाईनची. मग आपली जी लाईन आहे ही लाईन आपली इमॅजिनरी लाईन आहे आणि या इमॅजिनरीच्या लाईनच्या भोवती जर एखादी बॉडी रोटेट होत असेल तर दॅट इमॅजिनरी लाईन इज कॉल्ड एज अ ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे डेफिनेशन जर करा म्हटलं तर सरळ सरळ ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे. ऍक्सिस म्हणजे काय तर एक लाईन. पण लाईन कोणती तर इमॅजिनरी लाईन. जशी आपली अर्थ एका ऍक्सिस भोवती रोटेट होते परंतु असा ऍक्सिस कुठेही नाही आहे. दॅट इज कॉल्ड एज अ इमॅजिनरी ऍक्सिस. जशी इमॅजिनरी लाईनच्या भोवती जर एखादी बॉडी रोटेट होत असेल तर दॅट लाईन इज कॉल्ड एज अ ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे डेफिनेशन काय की अन इमॅजिनरी लाईन. ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय अन इमॅजिनरी लाईन अबाउट विच त्या लाईनच्या भोवती अबाउट विच अ बॉडी कॅन बी रोटेटेड इज कॉल्ड एज अ ऍक्सिस ऑफ रोटेशन. इज कॉल्ड एज अ ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्याच्यानंतर आपली तिसरी डेफिनेशन आहे सेंटर ऑफ मास म्हणजे काय. आता या नावामध्ये सुद्धा डेफिनेशन तयार आहे. आपल्याला पाठ करायची गरज नाही. सेंटर कशाचं मास. मासच्या सेंटरला आपण सरळ सरळ काय म्हणू शकतो सेंटर ऑफ मास. परंतु अशी डेफिनेशन लिहायची नसते. आता बॉडीमध्ये एक बॉडी घेऊ आपण कुठलीही बॉडी घ्या कोणत्याही शेपची. या बॉडीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. नंबर ऑफ पार्टिकलचं मास जर विचारलं सांगतो आपण एका पार्टिकलचा मास m1 दुसऱ्या पार्टिकलचा मास m2. परंतु या बॉडीमध्ये असा एक पार्टिकल आहे अशी एक पॉइंट आहे की त्या पॉइंटच्या भोवती पूर्ण बॉडीचं मास काय झालेलं आहे कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. आणि अशा पॉइंटला आपण काय म्हणू शकतो सेंटर ऑफ मास. म्हणजे बॉडीचं मास जर m असेल तर त्या पॉइंटचं सुद्धा मास किती असलं पाहिजे m आहे. म्हणजे त्या पॉइंटला आपण काय म्हणू शकतो सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासची डेफिनेशन काय सांगितली की सेंटर ऑफ मास म्हणले की आपल्या डोळ्यासमोर उभं राहायला पाहिजे की सेंटर म्हटल्यानंतर मास काढलं पाहिजे एक पॉइंट. हा पॉइंट बॉडीच्या आतमध्ये असला पाहिजे बॉडीच्या बाहेर नाही. अ पॉइंट इन अ बॉडी. सर्वात महत्वाची गोष्ट अ पॉइंट इन अ बॉडी. आणि त्या पॉइंटचं वैशिष्ट्य काय आहे की त्या पॉइंटच्या भोवती त्या पॉइंटच्या ठिकाणी या बॉडीचं पूर्ण मास कॉन्सन्ट्रेट असलं पाहिजे. अ पॉइंट इन अ बॉडी अबाउट विच द होल मास कोणाचं द होल मास ऑफ बॉडी is supposed to be concentrated. It's called as center of mass. प्रत्येक बॉडी मध्ये एक पॉइंट आहे. एक प्रत्येक बॉडीमध्ये एक छोटासा पॉइंट आहे की त्या पॉइंटच्या ठिकाणी पूर्ण बॉडीचं मास या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट आहे. सपोज आपले हे डस्टर आहे आणि या डस्टरला नंबर ऑफ पॉइंट्स आहेत. परंतु एक पॉइंट असा आहे की ज्या ठिकाणी ही बॉडी पूर्णपणे बॅलन्स होते तर त्या ठिकाणचं वैशिष्ट्य काय आहे की पूर्ण बॉडीचं मास त्या पॉइंटच्या ठिकाणी काय झालंय कॉन्सन्ट्रेट झालंय. म्हणून त्या पॉइंटला आपण काय म्हणू शकतो सेंटर ऑफ मास.